ठाकरे बंधू आणि पवारांच्या राष्ट्रवादीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 163 जागा, मनसेला 53 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 11 जागा अशी बातमी कळते आहे। कालपासून या संपूर्ण आकडेवारीबद्दल संदिग्धता होती। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला नक्की जागा सोडण्यात आलेल्या आहेत का नाही आणि युतीमध्ये त्यांचा समावेश असणार आहे का नाही याबद्दल प्रश्नचिन्ह होतं, परंतु आता या आकडेवारीबद्दल स्पष्टता आलेली आहे आणि ठाकरे बंधू आणि पवारांच्या राष्ट्रवादीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्याला आणखीन तपशील देतील या संदर्भात। वेदांत, पूर्वी ज्या प्रकारे आपण बघितलं की या सगळ्या युतीमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये दोन पक्ष किती जागा लढणार याबद्दल अनेकदा विचारणा आपण नेत्यांना केली होती आणि त्यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुद्धा सोबत घेतल्याचं चित्र आहे आणि त्यामुळे जो फॉर्म्युला समोर आलेला आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त जागा या ठाकरेंची शिवसेना लढणार आहे आणि 163 जागी त्यांनी उमेदवार दिल्याची माहिती आहे। तर मनसेकडनं 53 उमेदवारांची जी यादी आहे, पहिली अधिकृत यादी, ती त्यांनी जाहीर केली आहे। तर आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांनी 7 आणि 4 अशा 11 जणांच्या उमेदवारांची यादी ही जाहीर केलेली आहे। त्यामुळे एकूणच आपण बघितलं तर मागील काही बैठकांमध्ये रस्सीखेच सुरू होती, काही जागांवर दोन्ही पक्ष आग्रही होते, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा काही जागांवर आग्रही होती आणि अखेर हा तिढा सोडत आज ज्या प्रकारे उमेदवारी याद्या जाहीर होत आहेत त्यामध्ये आता फॉर्म्युला हा समोर आलेला आहे। 163, 53 आणि 11 अशा प्रकारचा हा फॉर्म्युला 3 पक्षाचा असेल। धन्यवाद वेदांत दिलेल्या माहितीबद्दल। त्यामुळे आता 227 जागांचा फॉर्म्युला ठाकरे बंधू आणि पवारांच्या राष्ट्रवादीचा समोर आलेला आहे आणि एकत्रितपणे मुंबई महापालिकेला हे पक्ष सामोरे जाणार हे स्पष्ट आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।